मित्रांनो, आज आपण आलो आहोत खंडागळे डेअरी फार्म मध्ये. तर हे खंडागळे डेअरी फार्मचे मालक आहेत. त्यांना विचारलो होतं आपण की त्या डेअरी फार्म तुमचा किती गायांचा आहे, आपण सगळी चर्चा करणार आहोत. तर तुम्ही मला सांगा बरं, तुमच्या आता किती गाय आहेत सध्या? 15 गाय आता ह्या तबिल्यावर कोट्यावर आमच्या. आणि त्या गायांचं नियोजन कसं असतं? सकाळी कसं काय? सकाळी 5:30 आम्ही 10 सुरू करतो. सकाळी ना? सकाळी 6:30 संपत आहे. तासात धारा होत्यात आमच्या. सगळ्या मशीनी धारा हा, असतात का? मसनी सगळ्या धारा असतात. तर तुमच्या फार्मचा पत्ता काय आहे? खंडागळी वस्ती मात्रेवाडी. मात्रेवाडी गाव. हा, चालतंय. आणि गायांचं सकाळचं नियोजन, खुराक सकाळचं वगैरे कशी? नियोजन सकाळच्या आम्ही धारा काढल्या खुराक चारतो. किती वाजता? खुराक चारतो 7 वाजता. 15 मिनिटात खुराक खात्यात आणि नंतर 6:15 साडेला कुठ टाकतो. कुठे मुरगास का? मुरगासन, गजर गवत आहे, हा हा हा. कडब्याची कुट्टी. सगळ्यात जास्त दूध गायांनी सध्या किती दिलं? सगळं दूध गाय देतात की 2-3 गाय आहेत की 26-27 किलो वाल्या. 26-27 तीन गाय आहेत. आणि सध्या खाद्याचं नियोजन कसं आहे काय? सध्या नियोजन मुरगास आहे म्हणून. आणि खुराक खुराक काय नियोजन? 4 खुराक नमुन्यात चारतो आम्ही. कोणतं कोणतं? खुराक समृद्धी, हा खापरी पेंट, हा हा. वालीस आणि बारणी. तर मित्रांनो, 4 प्रकारचं खुराक असतं यांच्या कोट्यावर. हा. आणि गाय पण चांगल्यात, तब्येत वगैरे सगळी गायांची चांगली. मुक्त कोटा आहे का सध्या? हो, मुक्तच आहे बरं. बांधित मारामारी करतात जरा, जाळीचे नियोजन नाही म्हणून असे बांधतो हा, एकदा हा. वेळी. हा, आणि संध्याकाळचं वैरणीचं नियोजन किती वाजता? संध्याकाळी वैरण टाकत नाहीत आम्ही. 3 वाजता नियोजन असते आमचं. आणि पाणी किती वाजता पाजायचं? पाणी 4 वाजता आणि 10ला 5:30 वाजता. आणि दार काढल्यानंतर परत पाणी पाजतात? परत पाणी पाचतो की नाही बाहेर घेताना. 3 वेळेस पाणी पाजतात हा, का? 3 वेळेस. बरं बरं. बाहेर घेतलं खुराक खाल्लं पाणी वैरणीचं नियोजन चला भाऊ कसं ते? सगळं. वैरणीचं नियोजन कसं आहे म्हणला सध्या? ही आता वैरणीची काय दुसऱ्या कुटी केलेली, सकाळची कुटी हातात करून केलेली. बरं बरं. ही मुरगास मिक्स करतो यामध्ये आम्ही. मला विकत घेतलाय. हा, विकत आणला ती शर्टन आणलाय. वैरण नियोजन खूप चांगले केलंय. हा. आणि सकाळी किती प्रकारची वैरण मिक्स असते? सकाळी 3 प्रकारची, गजरस गवत, कडबा आणि मुरघास. बरं हा, ते चला आता इकडे कालोडीचं नियोजन बघू. हा. तिकडे कालोडीचं नियोजन. हम्म. इथं कालोडीचं सध्याचं नियोजन कसं आहे सध्या काय? कालवडाला येण्यानंतर आम्ही एका टायमात पाचतो. सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ 6 लिटर दूध. चालेल दूध. हा, कालवडाला सांभाळतो. त्याला खुराक कोणतं? खुराक 1 नंबर. 1 नंबरचं खुराक आहे का? खुराक 1 नंबर चारतो आम्ही. आणि त्यांना जंताचं औषध काय देतात? देतो ते जनताच्या बाटल्या. 3 महिन्याला? महिन्याला डोस देतो ते. बरं बरं बरं. हा, ही सगळ्या काय आपल्या तयार घरच्या झाल्या सगळ्या. बरं बरं. किती महिन्यात काय तयार होती कालोड जन्मल्यापासून? जन्मल्यापासून आम्ही 12व्या महिन्यात 13व्या महिन्यात लावतो ती कालवड. बरं हो. चांगलं आहे मग. हम्म. तर मित्रांनो, आपण बघू शकता खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आहे. जर कोणाला दूध व्यवसाय करायचा असला तर एकदा अवश्य भेट द्या खंडागळे डेअरी फार्मला. सगळी माहिती सांगतील बनवा. चालतंय. आता बघूया दुसरं नियोजन कसं आहे. बरोबर. तुम्ही आता किती वर्ष झालं कोटा बांधला? कोट्याला 14-15 वर्ष झाली. सुरुवातीला एक गाय होती का? सुरुवातीला नाही 5-6 गाय होत्या. 6 गाय. बरं बरं बरं. हा. आणि तिथून परत एक एक गाय घेत चालत का मग घरच्या नाही, तयार घरच्याच केल्या? गाय तयार केल्या. बरं बरं बरं. आणि तेव्हाच्या काळात किती लाख खर्च आलता कोट्याला? कोट्याला आलता की 5-4.5 लाख रुपये आलता. बरं बरं बरं. मित्रांनो, आपण बघू शकता गावाने सुद्धा चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि गायला काय मॅट आहे का खाली? गायला मेट आहे, खाली बसायला मॅट? मेट वरी सावर दिसा माहिती पाण्याचं. बरं बरं बरं. आणि एसटीपी एसटीपी आहे की? एसटीपी नाही का? एसटीपी आहे नाही. बरं. आणि हे गावानी तर किती किती टप टाकतात संध्याकाळी सकाळी वैरण? वैरण काय नाही, एक गायला एक टप टाकतो. वैरण पण चांगली खाली गाय, शिल्लक काय ठेवली हा, नाही. शिल्लक नाही, मापात टाकतो. तुम्ही ही कोटा आता किती दिवस झालं चालू केलेला आहे? हे कोटा आज झाले 15-16 वर्ष. बरं बरं बरं. हा. आणि आता भविष्यात कसं नियोजन गायांचं? भविष्यात तुम्ही आता- किती गाय वाढवणार भविष्यात? आणि आता 15-16 गायी आता आपल्या ह्या कोट्यावर. बरं बरं. आणि कमीत कमी एक 10-15 गाय वाढवायचा चालला हिच्या. आणि आता आता ही पोरं सध्या जरा- दूध किती? आता दूध होई आता सध्या दूध भरते की 160-65 लिटर दूध भरते नाही. दिवसाचं? दिवसाचं 160-65. भविष्यात तुम्हाला किती लिटर दूध करायचं? भविष्याचं चाललंय 250च्या पुढे चालावा बरं, कमीत कमी. कारण घरी 10-15 माणसात खर्च जरा भागत नाही एवढे जरा. आणि हे तुम्ही आता जी किती लोक काम करतात कोट्यामध्ये? आता कोट्यावर हे दोन्ही मुलं जरा आहेत की यांच्यावर जरा लक्ष जरा त्यांच्या मित्र- मागे आता नियोजन आहे जरा. मी आधी चालतं मित्रांनो, 15-16 वर्ष नियोजन केलं, आता ह्यांच्या मागे नियोजन आहे. माहिती तर आपल्याला दिलेली. ज्यांना कोणाला व्यवसाय करायचा आहे दूध व्यवसाय, त्यांनी एकदा अवश्य भेट द्या खंडागळे डेअरी फार्म. व्यवस्थित नियोजन सांगतील मामा तुम्हाला. हो, सांगू धन्यवाद. की. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.